तर एक ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे। तर काही वेळापूर्वीच फोन आल्याची ही माहिती आहे। प्रशांत जगताप यांना एकनाथ शिंदेंचा देखील फोन गेल्याची सूत्रांकडून आता माहिती समजतीये। जगताप यांनी शिंदेंशी बोलणं मात्र टाळलेलं आहे। एकीकडून जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर तिकडे उद्धव ठाकरेंनी देखील प्रशांत जगतापांना फोन केला होता आणि आता एकनाथ शिंदे यांनी देखील आता प्रशांत जगताप यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र जगताप यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर प्रशांत जगतापांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश आहे। त्यांना उद्धव ठाकरेंकडून देखील ऑफर देण्यात आलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगतापांना फोन केल्याची माहिती आता सूत्रांकडून समजतीये। काय या संदर्भात अधिकची अपडेट? खरंच उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओएसडीच्या मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांच्याशी बोलण्याचा निरोप दिलेला होता। मात्र प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे। मात्र ते का टाळलेलं आहे याचं उत्तर मिळालेलं नाहीये, पण सातत्याने त्यांना आता सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत। भाजपने सुद्धा त्यांना पुण्यामध्ये ऑफर दिलेली होती, मात्र आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। अवघ्या काही वेळामध्ये त्यांचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश होतोय। त्याआधी आपण पाहिलं की सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। काल रात्री सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून त्यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी संपर्क केल्याची माहिती आहे, पण त्यांच्याशी संवाद प्रशांत जगताप यांचा होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे प्रशांत जगताप नेमके काँग्रेसमध्ये आता कधी प्रवेश करणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण 12:30 नंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी सुद्धा माहिती आहे। आणि त्यामुळे प्रशांत जगताप जे पुण्याचा एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली होती, आपण पाहिलेलं आहे। आणि त्याच प्रशांत जगतापांना आता पुण्यामध्ये आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून फोन येत आहेत। निश्चितच अमोल, खरं तर प्रशांत जगताप यांचा आज काँग्रेसमध्ये तर हा प्रवेश होतच आहे। मात्र अनेक पक्षांकडून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याची एकूणच ही तयारी सुरू झालेली आहे। कालच उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रशांत जगताप यांचा 9 मिनिटं संवाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि आता एकनाथ शिंदेंनी देखील त्यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती आहे। नेमकी काय रणनीती असू शकते या पक्षांची, असाही सवाल उपस्थित होतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुण्यामध्ये येतात, त्याच्यामुळे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथ सोडलेली आहे। भाजप आणि अजित पवार यांच्या सोबत निवडणूक लढवण्याला त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे कुठेतरी फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा समविचारी पक्ष असलेला काँग्रेस पक्षामध्ये ते अखेर प्रवेश करतात आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। कालही त्यांनी मुंबईत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतलेली होती आणि आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय। प्रशांत जगताप यांची ओळख आपण पाहिलं तर ते पुणे महानगरपालिकेचे महापौर राहिलेले आहेत। एक चांगला अनुभव त्यांना आहे, दांडगा अनुभव आहे। नगरसेवक सुद्धा ते राहिलेले आहेत। नुकतंच झालेली विधानसभा निवडणूक सुद्धा त्यांनी लढवलेली आहे आणि त्यामुळे प्रशांत जगताप यांच्यासारखा एक चेहरा आपल्या पक्षात असावा असं अनेक राजकीय पक्षांना आता वाटू लागलेलं आहे। आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण आता प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि दुपारी 12:30 नंतर त्यांचा प्रवेश होणार आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। तर प्रशांत जगताप यांना एकनाथ शिंदेंचा फोन गेल्याची ही सूत्रांकडून आता माहिती मिळतीये। प्रशांत जगताप यांचा मात्र आज काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।